सातारा सांगलीमध्ये आपल्या बंधूंची चर्चा आहे, त्या बंधूंच्या पाठीचे राहणार का, त्यांच्यासाठी आग्रह असणार आहे? सातारा सांगलीमध्ये उमेदवारी मागितलेली आहे. त्यात माझे बंधू शेखर गोरे यांनी उमेदवारी मागितलेली आहे. धैर्यशील कदम आहेत, पृथ्वीराज देशमुख आहेत, सम्राट महाडिक आहेत, अन्य काही लोकांनी उमेदवारी मागितलेली आहे. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व जो निर्णय घेईल तो माझा निर्णय असेल आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्ष आज निर्णय घेईल. आमची जबाबदारी एवढीच आहे की दिलेला उमेदवार निवडून आणणं ही जबाबदारी आमची आहे आणि मला वाटतं त्याच्यापेक्षा अधिक विचार मी करत नाही. सोलापुरात उमेदवारासाठी काय क्रायटेरिया असणार आहे, लोकसभेच्या दृष्टीने की विधानसभेच्या? नवा उमेदवार असेल का? आणि महिला आरक्षणाचा याच्यात कितपत वाटा आहे? मी आपल्याला एक गोष्ट मगाशीच क्लिअर केलेली आहे. उमेदवार निवडीची प्रक्रिया ही आमच्या पक्षातले आमची कोर कमिटी आणि आमची दिल्लीतली कोर कमिटी करत असते. कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी ही आहे की भारतीय जनता पक्ष जो उमेदवार देईल तो निवडून आणणं ही माझी जबाबदारी आहे. आणि मला त्या माझी जबाबदारी ज्या दिवशी उमेदवाराचं नाव डिक्लेअर होईल तेव्हा माझी जबाबदारी चालू होईल आणि तिथून पुढे काम चालू होईल. पूर्वतयारी तर आमची पक्की आहे आणि जसं उमेदवाराचं नाव जाहीर होईल तसं आम्ही पुढच्या दिशेनं काम करू. 616 पैकी किती मते अपेक्षित आहेत महायुतीच्या उमेदवारांना? नाही, 616 पैकी आम्हाला 520 525च्या आसपासची मतं अपेक्षित आहेत. विधान परिषदेची जागेबाबत काय निर्णय होणार आहे, कधीपर्यंत अपेक्षित आहे? नाव संभाव्य बरीच चर्चेत येत आहेत. महिलांना संधी दिली जाणार म्हणून सांगितलं जात आहे. नाही, आज निर्णय होण्याची शक्यता आज आहे, कारण उद्या अजून परवा 2 दिवस फॉर्म भरायला लागले. आज डिक्लेअर होईल असं माझं मत आहे. महायुतीचा फॉर्म्युला बऱ्यापैकी ठरलेला आहे. महायुतीच्या फॉर्म्युल्याप्रमाणे एखाद्या जागेवर अजून चर्चा चालू आहे, ती चर्चा आज संपेल असं माझं मत आहे. आणि ते संपल्यानंतर मग खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. त्यामुळं आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत आपल्याला निवडणुकीचे उमेदवार समजतील. 17 पैकी 14 जागांवर भाजपचं वर्चस्व आहे असं पहिल्यापासून बोललं जात होतं. तरी भाजप मित्र पक्षांना जागा सोडायला लागलेला आहे जास्त. किती जागा भाजप लढवू शकेल? भारतीय जनता पक्षाची तयारी तर सगळ्या जागा लढवायची आहे, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आम्ही महायुती म्हणून काम करतो आणि महायुतीतला आमचे जे घटक पक्ष आहेत, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, यांची ताकद आपापल्या ठिकाणी आहे आणि या सगळ्यांना सोबत घेऊन ही निवडणूक लढण्याचा निर्णय नेतृत्वाने घेतलेला आहे. त्या अनुषंगानं आता जागा वाटपाचा सूत्र बऱ्यापैकी अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये आज किंवा उद्यापर्यंत निर्णय होऊन जाईल आणि फॉर्म्युल्याप्रमाणे निवडणुकीचे उमेदवार पण जाहीर होतील. किती जागा भाजपच्या वाट्याला येतील असं वाटतं आता तरी? नाही, आता आज एखाद्या जागेवर वाद आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परंतु 11-12च्या आसपास भारतीय जनता पक्ष लढवेल अशी परिस्थिती आहे. ठाण्याच्या बाबतीतही वाद सुरू होता. आता संभाजीनगर मी कोर कमिटीमध्ये नाही, त्यामुळे मला त्या संदर्भात अधिकची माहिती नाही. मला असंच आमच्या नेतृत्वाशी चर्चा करताना काय थोडी बहुत माहिती माझ्याकडे येते तेवढीच आहे, पण तो माझा अधिकार पण नाही. आता ह्याच्यामध्ये आज उमेदवार दिलेला काय परिस्थिती असणार? कुठला उमेदवार? सोलापूरमध्ये लढते काँग्रेसने 2 मतदार आहेत. काँग्रेसचे 2 मतदार आहेत आणि काँग्रेसने सोलापूरची जागा आपल्याकडे लढण्यासाठी घेतलेली आहे. महाविकास आघाडीकडून पदरात पाडून घेतली. नाही आहे, आता निवडणूक लढवायचा प्रत्येकाला अधिकार आहे, तसाच तो काँग्रेस पक्षालाही आहे. लोकशाहीमध्ये कुणी उभं राहावं कुणी नाही राहावं याचा विषय आहे. पण काँग्रेस पक्षाला ची परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी अधिकच न बोलता मी एवढंच सांगेन की 10 सूचक लागतात. 10 सूचक ज्या पक्षाचे आहेत त्यांनी निवडणूक लढवलं तर ते उचित राहतं. आता काँग्रेस हा मोठा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे निवडणुकीमध्ये आता सामना होईल. 17 पैकी महायुतीला किती जागा मिळतील? महायुतीला 17 पैकी 17 जागा मिळतील. काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा बहुतांश ठिकाणी महाआघाडीला उमेदवार पण सध्या उपलब्ध नाही. त्यामुळं महाआघाडीची अवस्था तशी फार बिकट अशी आहे. मी खात्रीनं सांगतो की आमचे भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि अजितदादा राष्ट्रवादी मिळून आम्ही 17च्या 17 जागा आम्ही जिंकू.
काँग्रेसला सोलापूरमध्ये उमेदवार मिळेल. उमेदवार मिळू शकतो ना, उमेदवार मिळाला काय अडचण आहे? सूचक अनुमोदक मिळू शकतो, पण स्वतःच्या चिन्हावरचा मिळेल का नाही माहिती नाही. 17 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे, कसं बघता येईल? ते आता अजून जागाचं सूत्र ठरतंय आहे. कुठल्या जागा कुणी करायचा हा विषय राहतो, तोपर्यंत कुणी उमेदवारी अर्ज भरून ठेवले असतील तर ते काही वावगं नाही आहे. आमची चर्चा झाल्यानंतर त्याच्यावर निर्णय होईल आणि मला वाटतंय महाआघाडी म्हणून महायुती म्हणून आम्ही सगळे सोबत आहोत, तर त्यामध्ये आम्ही सोबतच लढू. शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गट आम्ही मिळून निवडणूक लढू. त्यामुळं कोण फॉर्म भरते कोण नाही भरते याच्यापेक्षा कोण निवडणुकीला शेवटपर्यंत उभं राहते हा विषय आहे. भाजपचे सोलापुरात किती मतदार आहेत, म्हणजे भाजप आणि भाजपचे स्वतःचे मित्र, म्हणजे आता काल अवताडे तुमच्या सोबत मुख्यमंत्र्यांना भेटले होते, असे किती मतदार भाजपच्या सोबत आहेत? आता सगळं जर टीव्हीवर सांगितलं, चॅनलवर सांगितलं तर मग रणनीती कशी होणार? नाही, काहीतरी गोष्टी निवडणुकीसाठी शिल्लक ठेवल्या पाहिजेत. त्या अनुषंगाने मी एवढंच सांगतो की भारतीय जनता पक्षाकडे कम्फर्टेबल मेजॉरिटी आहे. ही निवडणूक भारतीय जनता पक्ष मोठ्या फरकाने जिंकेल एवढी लोक भारतीय जनता पक्षासोबत आहेत. मंगळवेढ्याचंच उदाहरण नाही, करमाळ्याचे उदाहरण आहे, पंढरपूरचे उदाहरण आहे. अशा अनेक ठिकाणी आमचे भारतीय जनता पक्षाचे आमचे सगळे सहकारी मित्रपक्ष आणि हितचिंतक हे आमच्या सोबत येतील आणि निवडणुकीमध्ये आम्हाला मतदान केलं. हितचिंतकाच्या आकड्यामुळे विरोधकांचा आकडा एकदमच घटलेला आहे भाजपच्या हितचिंतकाच्या आकड्यामुळे. मला आता विरोधकांचा आकडा मला माहिती नाही, परंतु आमच्या हितचिंतकाचा आकडा मला माहिती आहे. पण ती निवडणुकीची स्ट्रॅटेजी असते, त्या निवडणुकीच्या स्ट्रॅटेजी प्रमाणे आपण पुढे जाऊ. सोलापूरमधल्या उदय सामंत म्हणाले की सोलापूरचं पालकमंत्रीपद जरी भाजपकडे असलं तर आमच्याकडे सुद्धा काही पालकमंत्रीपद आहेत, त्यामुळे भाजपने या ठिकाणी शिवसेनेला निधी देताना योग्य विचार करू आणि त्यालाच जोडून शिवसेनेची ताकद सोलापूर जिल्ह्यामध्ये वाढवण्याचा त्यांचा नामोहरम भाजप शिवसेना होणार नाही, खोट्या गुन्हे आमच्यावर दाखल करू नयेत वगैरे असा इशारा त्यांनी बोलणी देत. कसले होते पण ते त्यांचं म्हणणं आहे की शिवसैनिकांवर पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल. मी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की शिवसेना हा आमचा सहकारी पक्ष आहे. उदयजी माझे जवळचे मित्र आहेत, परंतु एक आहे की उदयजींना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे, मला माझा पक्ष वाढवायचा आहे. दोघं आम्ही एकमेकाच्या आपापल्या पक्षाचं काम करत असतो आणि ते करत असताना कार्यकर्त्यांना बळ देणं, ताकद देणं, त्यांचं मॉरल वाढवणं ही आमची जबाबदारी आहे. त्या जबाबदारीच्या भावनेतनं काय गोष्टी ते बोलले असतील, परंतु एक मी सांगेन, जसे त्यांचं म्हणणं आहे की शिवसेना पक्षाला निधी मिळाला पाहिजे व अवश्य मिळाला पाहिजे. आणि कदाचित आपण व्यवस्थित माहिती घेतली तर साताऱ्यामध्ये भारतीय जनता पक्षाला जो निधी मिळाला त्याच्यापेक्षा अधिकचा निधी सोलापूरमध्ये शिवसेना पक्षाला मिळालेला आहे. शहाजी बापू असतील, अन्य काही सहकारी असतील, यांना विचार आपल्या लक्षात येईल. त्या हिशोबानं सातारा जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाला निधी कमी मिळालेला आहे. मी याच्यावर चर्चा करणं आणि बहस करणं हा विषय नाही आहे, परंतु दोघे आम्ही जबाबदारी पदाधिकारी आहोत. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या हिताची गोष्टी करणं. त्या मानाने प्रत्येकाला जयकुमार गोरे डोळ्यात का खोपायला लागले शिवसेनेच्या नेत्यांना? मग तुमचे साताऱ्याचे नेते असतील, इथं उदय सामंत येऊन गेले असतील, बऱ्याच नेत्यांना जयकुमार गोरेंचा अडचण का वाटते पक्षवाढीत? नाही, तुम्ही असा विचार का करताय की माझी अडचण वाटते? त्यांची तुमच्या माहितीसाठी सांगतो, उदयजी माझे खूप जवळचे मित्र आहेत. आम्ही दोघंही कायम एकमेकासोबत बसत असतो, उठत असतो आणि शंभूराजे पण माझे खूप जवळचे मित्र आहेत. आणि त्यामुळं असा कुठलाही विषय नाही आहे की मी कोणाच्या डोळ्यात खुपतोय. आम्ही मित्र आहोत आणि मित्र म्हणून सहकारी माहितीतले घटक पक्ष म्हणून आम्ही सोबत आहोत, सोबतच आहोत.